अनिल शेठ, जय महाराष्ट्र. नमस्कार, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. बर शेठ, झाला का व्यवहार? व्यवहार आजचा ऑनलाईन पद्धतीतच झाला होता. बर. सकाळी 11 वाजता व्यवहार झालेला आहे. हा. आणि आता रात्रीचे करेक्ट 11:30 वाजलेले आहेत. लाईव्ह टाइम दाखवा, मोबाईल काढा एखाद्याचा. 11:39 ओरिजिनल. म्हणजे? एक मिनिट साहेब. 11:39 म्हणजे रात्रीच्या 11:15 वाजता शेतकरी मित्र खास गाडी घेऊन आलेले आहेत आणि त्यांच्या टॉपच्या 2 वाघिणी घेऊन चालले. बर शेठ, कुठले आले आज शेतकरी? आज सर्वप्रथम आपले शेतकरी मित्र भगत साहेबांचा परिचय घ्या. बर, चला. हो साहेब, नमस्कार. नमस्कार. मला एकदा आपलं गाव, नाव, आपला परिचय सांगा. गाव शिंदेवाडी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. बर. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील. हा. तसेच त्यांचे सहकारी आहेत, आमचे जीवलग मित्र आहेत साळवे साहेब, त्यांचा परिचय घ्या. साहेब, तुमचं पण सांगा, गाव, नाव सांगा. माझं नाव अजय फुलचंद साळवे, राहणार एकशे तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. जिल्हा सोलापूर. जिल्ह्यातील बर. तसेच जे दादा, पण मित्रच आहेत त्यांचा पण मोहिते पाटलाचा परिचय घ्या. तुमचं पण गाव, नाव सांगा. माझं नाव ओंकार लक्ष्मण मोहिते. आम्ही राहणार एकशे तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. माळशिरस तालुक्यातील शेतकरी आहेत. बर. आणि आज जवळपास टॉपच्या 2 गाभण वाघिणी आज आपल्या शेतकऱ्याच्या वाघिणी ऑनलाईन पद्धतीत आपल्या क्वालिटीचं माहेर डेअरी फार्म मधून खरेदी करून चालवलेले बर. आहेत. सर्वप्रथम वाघिणी दाखवा. अलीकडची वाघिणी एक 5 ते 5.5 महिन्याची प्रेग्नेंट आहे आणि पलीकडची वाघिणी एक 4 महिन्याची, म्हणजे 3.5 ते 4 महिन्याची, ती पण तपासून. एक 5 महिन्याची आणि एक 3.5 ते 4 महिन्याची. तर बघा मित्रांनो, 1 नंबर पासून आपण सुरुवात करू. 1 नंबरचा आपला घोडा बघू शकतात. बघा, कालवडीचा कोंडा, आपला ABS ज्युपिटरचा घोडा बघू शकतात. कालवडीचा कोटा कंडिक्शन बघू शकतात. नाथ खोळा पीस आहे. बघा मित्रांनो, कालवडीचा बांधा, चमक एकच नंबर असणार आहे. टॉपच्या 2 वाघिणी आपल्या भगत साहेबांना एकदम ऑनलाईन पद्धतीत दिलेले आहेत. आपली 2 नंबरची आपली डेन्मार्क मधली वाघिणं पण बघू शकतात. बघा, ही सुद्धा वाघिण आपली जवळपास 3.5 महिन्याची गाभण आहे. कालवडीचा कोटा कंडिक्शन एकदम सुपर से उपर. बघा मित्रांनो, खाली पुढं धरा काशीत, खाली साडा पारून बेतो पण एकदम ओके. 4 ठिकाणी 4च आहेत. बघा मित्रांनो, कालवडी एकदम नाद करायचा नाही. ही 4 महिने 3.5 ते 4 महिन्याचं आपलं डेन्मार्क मधून आणि आपलं ABS ज्युपिटर मधलं, आपली ABS ज्युपिटर मधले वाघीण डायरेक्ट टॉपचा हत्यार 5 महिन्याचं गाभण. बघा मित्रांनो, कालवड खाली सुद्धा बघू शकता. सडा परंब्यात 1 नंबर पीस दिलेले आहेत आपल्या भगत साहेबांना. नाथ कोळा पीस आहे, नाथ कोळा पीस आहे. एकदम क्वालिटी, एकदम प्युअर. तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीत व्यवहार झालेला आहे आणि हा पण व्यवहार एकदम ऑनलाईन पद्धतीत आहे. तर चला आपण आपल्या शेतकरी मित्रांकडून जाणून घेऊया झालेली रक्कम. तर शेट, ऐका ना, तुमचा व्यवहार तर झालेलाच आहे, तरी सुद्धा आपल्या शेतकरी मित्रांना सांगा, तुम्ही कालवडी काय प्रतिनागाने दिल्या? आता सर्वात महत्वाची गोष्ट, आपले भगत पाटील गणेश शंकर भगत पाटील, हो. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील शेतकरी. गाव कोणतं आहे? शिंदेवाडी गावचे आपले युवा उद्योजक आहेत. बर. तर आपल्या भगत पाटलाने टॉपच्या 2 वाघिणी आपल्या युट्यूबच्या व्हिडिओ, म्हणजे आपलं क्वालिटीचं माहेर डेअरी फार्मला जो व्हिडिओ पाडला होता ऑफरचा, बर. त्या व्हिडिओमध्ये या 2 वाघिणी सिलेक्ट केल्या. बर. मी दिल्या नाही त्यांना, म्हणलं 1,30,000 आणि 1,31,000 होणार नाही. तुम्हाला कालवडी खरेदीच करायच्या असतील तर तुम्हाला 1,35,000 रुपये या रकमेमध्ये आम्ही वाघिणी देणार. बरोबर. तर आपले भगत साहेब त्यांनी थोडंसं हे केलं. अनिल शेठ, मला पण भाडं थोडं भरपूर लांब यायचंय, मी पण आता तुम्हाला ॲडव्हान्स टाकणार, लगेच निघणार, अंतर पण भरपूर आहे, मला खर्च पण भरपूर आहे. एवढं काय मला इतकं थोडंसं, म्हणजे एवढं काय मला आडून बघू नका. मी तुमच्यावर भरोसा टाकून, विश्वास टाकून खरेदी करत आहे. 2 शब्दात व्यवहार द्या. माझे राहू द्या 31 आणि तुमचे राहू द्या 1,35,000. मी 2,000 प्रेमाने तुम्हाला वाढवू देतो. 1,32,000 रुपयाला मला कालवडी द्या. बरोबर का चुकीचं? 1,32,000 व्यवहार. 1,32,000 रुपये तिथं डन झाला का तुमचा व्यवहार? शेतकरी मित्रांना लाईव्ह विचार. दादा, काय रकमेला तुमचा व्यवहार झाला? 1,32,000. बरोबर आहे ना? घेतलेली किंमत पारदर्शक आहे ना? शेटने माझ्या शब्दाला मान दिला. मान दिला. बरोबर. ज्या व्यवहारात आपली किंमत झाली तेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी मित्रांना सांगितले. कुठल्या प्रकारचे आपण त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न नाही ना केला. एकदम पारदर्शक आहे ना आमचा व्यवहार? एकदम पारदर्शक. तर अशा पद्धतीत आपले गणेश भेशे पाटील हे आपल्या युवा व्हिडिओ सुद्धा एकदम विश्वासाचे व्हिडिओ आहेत. हा, जी व्हिडिओ कालवडे तिची आल्यानंतर तिची हाईट, उंची सगळं सेम आहे. सगळं दिवस मला सुद्धा वाटायचं की व्हिडिओ मध्ये मोठी हाईट दिसते, तिथे गेल्यानंतर पुन्हा कमी कालवड छोटी मध्ये असते, पण तसं इथं काही सुद्धा नाही. जी व्हिडिओत असती तीच इथं असते. त्याने एक प्रश्न टाकला मला, अनिल शेठ म्हणे, मी परवा दिवशी 1 जणाची गाय मी अनुभव घेतलेला आहे. हा, 1 जणाची गाय बघायला गेलो. तिथं त्यांनी खाली बसून असा खाली कॅमेरा एकदम जमिनीला धरून असा फोटो काढला. बरोबर. बारीक होती कॅमेरा एवढी, पण ती मला व्हिडिओ मध्ये लय हाईट बाज वाटली. मी लगेच गेलो गाडी चालू करून बघण्यासाठी, पण तिथे गेलो तर कालवड छोटी निघाली. छोटी निघाली. तर त्यांना सांगितलं
भगत साहेब आमचे व्हिडिओ तसे नसते, आमचं जे काही असेल ते एकदम पारदर्शक राहतं. आमचा कॅमेरावाला सड वाकायला जरी म्हणलं तरी वाकत नाही लवकर. आमचं एकदम व्यवस्थित, आम्हाला वाकायचं ठरलं तर फक्त आम्ही सड दाखवायला वागतो. बाकी माझ्या पायापासून तर वरती डोक्याच्या केसापर्यंत आमचा व्हिडिओ राहतो. आम्ही काय असं झूम करून किंवा खाली बसून असा काही व्हिडिओ नसतो. त्यांना प्रत्यक्षात विचारा, व्हिडिओमध्ये पाहण्यात आणि प्रत्यक्षात पाहण्यात वाघिणीला काय फरक वाटला. बरं भगत साहेब, तुम्हाला फोनात बघण्यात आणि समोर येऊन बघण्यात काय वाटला फरक? काय नाही, 100% सेम टू सेम आहे सगळं. सेम टू सेम का प्रत्यक्षात येऊन तुम्हाला? ज्या अपेक्षेने मी आलतो ना त्याच्यापेक्षा उलट जास्तीच जास्त निघल्या का कमी निघल्या? नाही, जास्तीच निघल्या. तर अशा पद्धतीने कालवडीची चमक बिमक सगळं एक नंबर आहे. काय सुद्धा त्यात क्वालिटी दिली का? आता जवळपास तुमचं गाव ते आपलं क्वालिटीचं माहेर घर. तुम्हाला किती किलोमीटरचा प्रवास झाला? साधारणतः 190. 190 ते 200 किलोमीटर. पण तुम्हाला इथं 200 किलोमीटर दूरून आले, तुम्हाला अनिल चटणी एकदम क्वालिटी दिली का? एकदम क्वालिटी दिली ना. त्यांच्या आणि दादा नावच आहे क्वालिटीचं माहेर घर. बरं भगत साहेब ऐका ना, तुमचा व्यवहार तो ऑनलाईन पद्धतीतच झाला, तरी सुद्धा अजून अदर शेतकरी, दुसरे शेतकरी मित्र, त्यांना काही अडचण येईल का ऑनलाईन व्यवहार जर करायचा म्हटलं येणार तर? नाही, कारण मला ज्या अडचणी होत्या ना बर त्याच मी आता ह्या व्हिडिओत सांगितल्या की कसं होतं. व्हिडिओ मध्ये काही ठिकाणी बरेच असा अनुभव येतात की व्हिडिओ मध्ये गाय मोठी दिसती आणि तिथं ज्यावेळेस आपण खरेदी करायला जाईल त्यावेळेस गाय छोटी असते, असं मी बऱ्याच वेळा अनुभव घेतलाय. पण आज माझ्या बाबतीत आयुष्यात पहिलीच खरेदी अशी झाली की जी व्हिडिओत बघितलं की आज हिथं प्रत्यक्षात अनुभवायला मिळालं. पेक्षा चांगल्या निघल्या. अपेक्षापेक्षा आणखी चांगल्या कालवडी. ज्या अपेक्षाने आलते ना त्यांना वाटत होतं हाईट काय कमी जादा निघते का काय, पण इथं आल्याच्या अजिबात नंतर सुद्धा नाही काय म्हणजे मन एकदम समाधान झालं. म्हणजे शेटचं जे चाललंय क्वालिटीचं माहेर बर. घर, त्यात अजिबात सुद्धा 2 नंबर नाही. काय सगळा पारदर्शक व्यवहार आहे. सगळे एक नंबर बरोबर एकदम. आणि जी वैसेट मला एक सांगा ना, तुमची जी रक्कम ठरलेली तीच आहे ना एकदम? काय सुद्धा नाही त्यात, 1 रुपया सुद्धा कमी नाही, जास्त नाही. असं एकदम आपलं क्वालिटीचं सगळा मार्ग, पारदर्शक dairy farm व्यवहार आहे. म्हणजे एकदम पारदर्शक व्यवहार. आणि आपल्या शेतकरी मित्रांना एकदम घरी बसला एकदम व्यवस्थित आणि एकदम कट टू कट पुरेपूर एकदम ऑनलाईन मागवायला सुद्धा काही सुद्धा अडचण नाही. घर न सोडता सुद्धा गोट्यात गाई, एकदम क्वालिटीच्या गाई पोच करण्याचं एकमेव ठिकाण फक्त क्वालिटीचं माहेर घरच असू शकतं. बरं, तुम्हाला इथं आल्याच्या नंतर अनिल शेटनी तुम्हाला ऑनलाईन व्यवहार झाल्याच्या नंतर तुम्हाला शेटनी काय काय बोली दिली होती? म्हणजे तुम्हाला म्हणजे तुम्हाला गर्भाची दिली, आजारी निरोगी काय असेल ते तुम्हाला काय सांगितलं फोनवर पण आणि इथं पण प्रत्यक्षात? त्यांनी सांगितलं जी म्हणजे कालवडे आमच्या गोट्यात आहेत बर सेम तुम्हाला त्यात काहीच बदल नसणार, कुठली तिला आजार नसणार. तुम्हाला जे आम्ही ठरलेलं गाभणचं आहे हो. ते सगळं तुम्हाला त्यात काहीच बदल राहणार नाही. इथं त्यांना आता मी सांगतो, हा सांग. त्यांना आपण अशी बोली दिलेली आहे का ह्या कालोडी समजा एक कालोड मी 5-5.5 महिन्याची प्रेग्नंट सांगितली, दुसरी 3.5-4 महिन्याची प्रेग्नंट सांगितली. हो. याच्यामध्ये एक 8-15 दिवसाचा फरक होऊ शकतो. बर याच्या पलीकडे काय फरक झाला म्हणजे इथं गावन सांगितली, शेतकरी मित्राला तिकडचा डॉक्टर खाली मानला, बर ती संपूर्ण रक्कम याय जायचा जो काय चार्ज असेल गाडीचा तो चार्ज आपण भरणार. ती गाडी ती कालवड त्यांना परत मागून घेणार आणि इथं आपल्या डेअरी फार्म मधून एकदम टॉपची जे भारी कालवड असेल ती त्यांना आपण म्हणजे पीस टू पीस बदली करून देणार. बघा साहेब बरोबर का? हा बरोबर आहे, असं ठरलेलं. म्हणजे एवढा पारदर्शकपणे तुमचा व्यवहार झाला. तसेच सगळ्यात महत्वाची गोष्ट आपले सहकारी साळवे साहेब त्यांना सुद्धा लाईव्ह विचार वाघिणी कशा. बरं साहेब, तुम्हाला वाघिणी कशा वाटल्या? एक नंबर. आपल्या भगत साहेबांनी ज्या कालवडी खरेदी केल्या तुम्हाला क्वालिटी आवडली का कालवडींची? प्रत्यक्षात बघण्यात एक काय म्हणले? व्हिडिओ मध्ये बघण्यात आणि प्रत्यक्ष बघण्यात लय फरक आहे. वस्तू दिल्या ना तुम्हाला शेटने? हो, दिलं. तसंच मोहिते साहेब कशा वाटल्या वाघिणी? 1 नंबर आहेत बा, काय देखील फरक नाही. जे व्हिडिओ मध्ये दावतात तेच प्रत्यक्ष देतात. एकदम क्वालिटीच्या आणि एकच नंबर ब्रेडच्या अशा टॉपच्या एकूण 2 वाघिणी आज आपल्या शेतकऱ्याच्या वाघाला आपण ऑनलाईन पद्धतीत दिलेल्या. बरं साहेब, झालेल्यावर समाधानी आहेत ना तुम्ही? एकदम समाधानी आहे, एकदम हॅप्पी ना? एकदम happy. चला ओके, मारा वाघिणी टॉप. तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो, अशा टॉपच्या ऑनलाईन वाघिणी घ्यायला पण असा टॉपचाच वाघ लागतो. मार 2 वाघिणी टॉप. एक म्हणा एक एकदम नाद करायचा नाही असे पीस आपल्या भगत साहेबांना दिलेले आहेत. तर बघू शकतात मित्रांनो, 1,32,000 रुपयाला दोन्ही पण टॉपच्या वाघिणींचा व्यवहार झालेला आहे, ते पण एकदम ऑनलाईन पद्धतीत. तर बघा मित्रांनो, आपल्या भगत साहेबांच्या वाघिणी बघू शकतात तुम्ही, एकदम नादखोळा 2 पीस त्यांना आपण दिलेले आहेत. कालवडी बघा मित्रांनो, बघा वाघिणी एकदम नादच करायचा नाही असे दोन्ही पण पीस आहेत, एकदम ब्रँडेड दृष्ट लागणाऱ्या वस्तू. बघा मित्रांनो, आपल्या डायरेक्ट शेतकरी मित्रांच्या डोक्याचं माप आहे दोन्ही पण वाघिणी.
एकदम ऑनलाईन पद्धतीत व्यवहार झालेला आहे मित्रांनो, आणि झालेल्या व्यवहारात आपले शेतकरी मित्र एकदम समाधानी आहेत, एकदम हॅप्पी आहेत. बरं बघा साहेब, झालेल्या व्यवहारात एकदम समाधानी हॅप्पी आनंदी आहात का? एकदम आनंदी आहे. एकदम. हा ओके. बर, एकदम क्वालिटीच्या आणि एकच नंबर ब्रीडचा टॉपचा जोडा आज आपल्या शेतकऱ्याच्या वाघाला आपण 1,32,000 रुपये किमतीमध्ये दिलेला आहे. याच वाघिणी आपल्या शेतकऱ्याच्या वाघाने मार्केटमध्ये इतर कुठलंही मार्केट असो त्यांना तिथं बारामती जवळ आहे, सांगोला जवळ आहे, अजून दुसरं कोणतं मार्केट आहे? सांगोला आणि बारामती हे तर दोन जवळ आहे, मोठे मार्केट हे दोन मार्केट जवळ असून शेतकऱ्याला वाघ थेट जवळपास 200 किलोमीटर लांब फक्त क्वालिटी घेण्यासाठी आपल्या विश्वासावर इतक्या लांबून आलेले आहेत. आणि ते पण त्यांनी डायरेक्ट आपल्या विश्वासावर प्रत्यक्षात नाही आता डायरेक्ट ऑनलाईन पद्धतीत खरेदी केलेली आहे. बरं, ज्या अपेक्षाने आलं त्या अपेक्षापेक्षा चांगल्या वाघिणी भेटल्या तुम्हाला. शेतकरी मित्राला काय सांगू इच्छिता, आमचा व्यवहार कसा वाटतो, आमच्या फार्ममधील माल कसा वाटतो आपल्या शेतकरी मित्रांना? काय नाही, शेतकरी मित्रांना डायरेक्ट डोळं झाकून क्वालिटीचं माहेर घरी ह्यावर विश्वास ठेवावं. आणि आपल्या गोट्यात जास्तीत जास्त चांगल्या ब्रिडिंगच्या कशा पैदास क्वालिटीच्या माहेर मधून खरेदी करता येतील याकडे लक्ष द्यावं. बरोबर. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्हाला आमच्या फार्मचा म्हणजे माझा व्यवहार कसा वाटला हे पण आपल्या शेतकरी मित्रांना सांगा. शेटचा ह्या व्यवहार एकदम पारदर्शक आहे. ह्यात अजिबात सुद्धा काय नाही, जे ठरलंय तेच ठरलंय. त्यात एकदम पारदर्शक झाला ना तुमचा व्यवहार. हा? आणि भगत साहेब, येणाऱ्या शेतकरी मित्रांना काय सांगू इच्छिताल, ज्यांना कोणाला कालोडी खरेदी करायची असतील त्यांना काय मेसेज देऊ इच्छिता याच्यामध्ये? एवढंच मी फक्त बोलू शकतो की इथून डोळं झाकून तुम्ही कालवडी घेऊ शकता. बर वेगवेगळ्या चांगल्या ब्रिडिंगच्या कालवडी इथं पैदास उपलब्ध आहे. बर. आणि त्यात काही सुद्धा तीळ मात्र शंका नाही. आणि ऑनलाईन पद्धतीचं तर एकदम डोळं झाकून व्यवहार करू शकता तुम्ही. बरं भगत साहेब, ऑनलाईन व्यवहार केला तर काय अडचण? काही सुद्धा अडचण नाही. मला तर अपेक्षापेक्षा जास्तच भेटले. चालेल. एकदम सोनं दिलेलं शेट आता ओके, काय करा, एक शेवटची थाप घ्या आणि जय महाराष्ट्र करा. झालेल्या व्यवहारात समाधानी आहे. एकदम समाधानी. पाहू शकता मित्रांनो, अशा क्वालिटीच्या वाघिणी घ्यायला पण असा क्वालिटीचा वाघच लागतो. ओके. चला, दोन्ही वाघिणी आपण एक पहा मित्रांनो, वाघिणी एकदम नाथ खुळा पीस आपण त्यांना दिलेले आहेत. इकडे एक राऊंड मारा फक्त वाघिणीला. चला दाखवा वाघिणी. मित्रांनो, वाघिणी कोणते दाखवा. एकदम नाद करायचा नाही दोन्ही पण वाघिणींचा. एकदम कोटे कंडिक्शन एकदम सुपर से उपर. एक कालवड 5 महिन्याची व एक कालवड 3.5-4 महिन्याची. बघा मित्रांनो, वाघिणी एकदम नाद खुळा पीस. चला याच वाघिणी मार्केटमध्ये आपल्या शेतकऱ्याच्या वाघिणी खरेदी केल्या असत्या तर जवळपास 1,60,000 रुपये रक्कम द्यावा लागली असती. पण आपल्या शेतकऱ्याच्या वाघाकडून आपण इतकी रक्कम घेतलेली नाही. तर टॉपचा जोडा आपण जवळपास 1,60,000 रुपये किमतीचा जोडा 1,32,000 रुपये किमतीमध्ये दिलेला आहे. ओके ओके समाधान आहे. एकदम समाधानी. ओके. जय महाराष्ट्र. त्यांनी स्वतः गाडी आणलेली आहे तिकडून, त्यांची गाडी एकदम व्यवस्थित भरून द्या. चालन. जय महाराष्ट्र, जय श्रीराम. जय श्रीराम. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, आपल्या भगत पाटलांच्या 2 वाघिणी आपण भरून दिल्या. चला ओके ना भगत साहेब? हो भगत, ओके ना? ओके. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. ओके.